नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, आज सुट्टी आहे त्याच्यामुळे मी घरी आहे, त्याच्यामुळे जरा मला घरची कामं करावी लागणार आहे। तीच आज मी तुम्हाला दाखवणार आहे की घरची कामं कशी करायची एकदम पद्धतशीरपणे। मित्रांनो, मागचा बॅकग्राऊंड जरा इग्नोर करा। मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो आणि छोट्याशा झोपडपट्टी म्हणजे एक चाळीमध्ये राहतो। सो आमची घरे अशीच असतात, एकदम छोटीशी। त्यामुळे मागचा बॅकग्राऊंड इग्नोर करणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघ। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण धुणार आहोत कपडे। कपडा चांगला ओला करून घ्यायचा, त्यानंतर साबण लावायचा, ब्रशने चांगलं घासायचं, चांगला घासून झाला की पिळायचा। माझे पाय खूप मोठे असल्यामुळे मला नीट बसायला जमत नाही, त्यामुळे मी असा बसलो आहे। व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब पण करा। सगळ्या कपड्यांना साबण लावून झाल्यानंतर पाण्यात टाकायचे आणि चांगले उसळून घ्यायचे। संपूर्ण साबण निघाला पाहिजे असं उसळून घ्यायचं। त्यानंतर कपडे पिळायचे, एका साईडला ठेवायचे। एकदा कपडे उसळून झाल्यानंतर दुसरं चांगलं पाणी घ्यायचं, त्याच्या पुन्हा त्याच्यामध्ये कपडे टाकायचे आणि पुन्हा एकदा उसळायचे। आणि असं 2-3 वेळा केल्यानंतर कपड्यातला सगळा मळ आणि साबण निघून जातो। मित्रांनो, कपडे धुतल्यानंतर आता कपडे कसे सुकत घालायचे सांगतो। कपडे ना कधी पण असे झटकायचे, ज्याच्यामुळे पाणी पण निघून जाईल आणि त्याच्यावर चुऱ्या पण पडणार नाहीत। आता मित्रांनो बघा, हा कॉटनचा कपडा आहे, त्याच्यावर सुरकुत्या पडल्यात, पण जर आपण असा झटकला तर त्याच्या सुरकुत्या कमी होतात आणि सुकल्यानंतर कपडा कडक झाल्यावर त्याच्या सुरकुत्या राहत नाहीत। मित्रांनो, आता कपडे धुवून झाले आहेत आणि आता मी जरा गॅस पुसून घेणार आहे। तर मित्रांनो, प्रत्येक किचन मध्ये 3 कपडे असलेच पाहिजे। हा पहिला कपडा आहे, तो आहे कोणतेही भांडं पुसण्यासाठी, ओलं भांडं पुसण्यासाठी। हा दुसरा कपडा आहे, जवळ आता समजा काही गरम वस्तू किंवा गरम भांडं असेल ते उचलण्यासाठी हा दुसरा कपडा। आणि हा तिसरा कपडा गॅस पुसण्यासाठी, गॅसवर जी काही घाण होते तो पुसण्यासाठी हा तिसरा कपडा। तर मित्रांनो, गॅस पुसण्यासाठी सगळ्यात प्रथम गॅसवरील सगळा सुका कचरा काढून घ्यायचा, डाग वगैरे ते निघणार नाही, त्यामुळे जेवढा सुका कचरा काढता येईल तेवढा काढून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे थोडाफार सुका कचरा तो बाहेर टाकायचा आहे। ते झाल्यानंतर एका बाल्टीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये फिनेल ऍड करा आणि त्या फिनेलचा कपडा चांगला पाण्यामध्ये ओला करून घ्या आणि मग त्याने गॅस पुसायला चालू करा। म्हणजे काही गॅसवरचे ओले डाग असतील जे निघत नाहीत, गच्च डाग, ते सुद्धा निघतील। गॅस पुसून झाल्यानंतर संपूर्ण किचन ओटा फिनेलच्या पाण्याने त्या कपड्याच्या ह्याने पुसून घ्यायचं। हे झाल्यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा कपडा पाण्यातून काढायचा, पिळायचा, घट्ट पिळायचा, एकदम सुका करायचा आणि त्याच्यानंतर एकदा पुसून घ्यायचं। हे सर्व केल्यानंतर तुमचा गॅस आणि किचन कायसा असा दिसेल, एकदम स्वच्छ। हे डाग आहेत लादीचे, फुटलेली लादी, कचरा नाहीये। तर मित्रांनो, आता आपण पुसणार आहोत लादी। तर लादी पुसण्यासाठी सर्वात प्रथम घरचा सुका कचरा काढून घ्यायचा। सुका कचरा म्हणजे सुका, एकदम सुका, जो आपण झाडूने काढू शकतो।
त्यानंतर फिनाइलच्या पाण्यामध्ये चांगलं बुचकळून घ्यायचंय आणि पिळायचं. त्यानंतर संपूर्ण घर फिनाइलच्या पाण्याने पुसून घ्यायचं. त्यानंतर संपूर्ण ओटा साफ करायचा. त्यानंतर मित्रांनो आधी तिने सकाळी भांडी धुतली ती सगळी लावून ठेवायची. मित्रांनो जर या व्हिडिओला 100 लाईक पेक्षा जास्त लाईक्स आल्या तर कमेंटमध्ये कमेंटला सगळ्यात जास्त लाईक असेल त्याच्या घरात मी येऊन भांडी घासेल. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणतं कंटेंट सुचत असेल तर ते पण सांगा.